नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, हवामानाचा अंदाज पुढील 3 ते 4 दिवसाचा आपण घेणार आहोत. परंतु भरपूर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे, तर खूप ठिकाणी पाऊस पेरणी योग्य पडलेले नाही. खूप जणांना अजून पावसाची प्रतीक्षा आहे आणि त्यामध्येच आता बातमी येते की 4 दिवसानंतर पाऊस विश्रांती घेणार. त्यामुळं पेरणीयोग्य पाऊस पडायच्या अगोदरच आता पाऊस विश्रांती जर घेत असेल तर शेतकऱ्यांची पेरणी होईल का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण खूप जिल्ह्यामध्ये आता सध्या पुढील 1 ते 2-4 दिवस चांगला पाऊस पडतोय. परंतु काही भागामध्ये पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे. भाग बदलत पाऊस पडत आहे. विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडत आहे. त्यामुळं काही भागात पेरण्या झाल्यात तर काही भागाची अजून ढेकळंसुद्धा विरघळलेली नाही आहेत. आपण पुढील 2 ते 4 दिवसाचा अंदाज घेऊ आणि त्याच्यानंतर उघडीपचाही अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया शेतकरी मित्रांनो. सध्या आजचा 6 तारखेचा जर अंदाज पाहिला तर खूप जिल्ह्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, अकोला, अहिल्यानगर, बारामती, सातारा, चिपळूण, त्याच्यानंतर महाड, महाबळेश्वर, लावासा, लोणावळा, पेण या ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस चालू आहे. आजच्या डेटमध्ये तुम्ही पाहू शकता हे वातावरण. कुळगाव, बदलापूर, मुंबई, विरार या ठिकाणी महाप्रचंड असं आभाळ आहे आणि पूर्ण पाण्याचं आभाळ आहे आणि मोठी अतिवृष्टी सध्या त्या ठिकाणी होत आहे. हे तारीख आहे आजची 6 तारखेचं वातावरण आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतोय. आता उद्याच्या 7 तारखेचा जर अंदाज आपण घेतला शेतकरी मित्रांनो, तर परत वातावरणात बदल झाला आहे की मुंबई, सोलापूर, इंदोर, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जळगाव, मालेगाव या ठिकाणी चांगला पाऊस पडेल. तर नंदुरबार, वडोदरा, सुरत, वापी, बोईसर, नाशिक येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. अकोला, जव्हार, वाडा, कुळगाव, बदलापूर, पेण, लोणावळा या ठिकाणी मुसळधार पाऊस 7 तारखेला दाखवला गेलेला आहे. आपण इकडं 7 तारखेला अमरावती, नागपूर, चंद्रपूर, नांदेड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर अहमदपूर, नांदेड, हिंगोली, परभणी, परतूर, जिंतूर, परळी, केज, अंबड, जालना, बीड, पाटोदा, त्याच्यानंतर इकडे बारामती, पुणे, बार्शी, धाराशिव, लातूर, बीड या ठिकाणीही चांगल्या पावसाची शक्यता 7 तारखेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता 8 तारखेचं वातावरण. 8 तारखेला दुपारपासूनच भरपूर पाऊस दाखवला गेला आहे. अमरावती या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे 8 तारखेला. त्याच्यानंतर बैतूल, अचलपूर, अकोट, अकोला, मेहकर, अकोला, बरहमपूर, जळगाव, वाशिम, परभणी, नांदेड, बीड, त्याच्यानंतर सोलापूर, धाराशिव, लातूर, नंदुरबार, पुणे, नाशिक, मुंबई, सुरत, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. आणि पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागामध्ये पावसाची जरा जोर राहील. ह्या 8 तारखेचं वातावरण आहे. 9 तारखेच्या वातावरणात पुन्हा बदल दिसायला सुरुवात झाला आहे शेतकरी मित्रांनो. कारण पाऊस 9 तारखेपासून कमी कमी होत जात असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. त्यामुळं मराठवाडा असो, कोकण विभागात थोडा भाग जर सोडला तर हलका ते मध्यम पावसाची शक्यता 9 तारखेला दाखवलेली गेलेली आहे. त्याच्यानंतर 10 तारखेची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्र, कोकण विभाग जर सोडला, कोकण खानदेश, तर संपूर्ण महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी कोरडा भाग दाखवला गेला आहे. त्यामुळं 10 तारखेपासून पाऊस सुट्टीवर जातो की काय अशी परिस्थिती आहे. 11 तारखेलाही तशीच परिस्थिती आहे शेतकरी मित्रांनो. 10 तारखेपासून पाऊस सुट्टीवर जातोय ह्याच्यावरून दिसतंय ECMWच्या मॉडेलनुसार. त्याच्यानंतर 12 तारखेलाही संपूर्ण महाराष्ट्र कोरडा दाखवलेला आहे. अख्खा महाराष्ट्र कोरडा दाखवतोय जर कोकण विभाग सोडला तर. 13 तारखेची ही परिस्थिती तशीच दाखवलेली आहे. त्याच्यानंतर 14 तारखेची ही परिस्थिती तीच आहे. त्याच्यानंतर 15 तारखेची ही परिस्थिती तीच आहे. कुठेही पाऊस दाखवत नाही कोकण विभाग सोडला तर. 16 तारीख ही कोकण विभाग सोडला तर पावसाचं
हलका ते मध्यम स्वरूपाचं पावसाचं वातावरण 16 तारखेपासून तयार व्हायला होऊ शकतं. परत 17 तारखेलाही वातावरणात थोडासा बदल दाखवला गेलेला आहे. त्यामुळं 10 तारखेपासून पावसाची शक्यता खूपच कमी दाखवली जात आहे. त्यामुळं सध्या जरी वातावरणात बदल झालेला असला, वातावरण खूप चांगलं जरी असलं, तर 10 तारखेपासून वातावरण सुट्टीवर जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. त्यामुळे खूप शेतकऱ्यांच्या पेरण्या होणं बाकी आहे. खूप शेतकरी पेरणीची वाट पाहत आहेत. खूप शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत. त्यांनाही पावसाची गरज आहे. त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवसामध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. कारण पुढील 10 तारखेपासून पाऊस सुट्टीवर जातो, याचा अर्थ ह्या 2-4 दिवसात पाऊस पडणं अपेक्षित आहे. कारण ज्या भागामध्ये पाऊस पडलेला नाही, त्या भागात जरी पाऊस पडला तर त्या शेतकऱ्यांच्या पेरण्या होऊ शकतात. त्यामुळे पुढील वातावरण जेव्हा निर्माण होईल तेव्हा पावसाला सुरुवात होईलच. परंतु सध्याच्या परिस्थितीत 8 ते 10 तारखेपर्यंत पाऊस आहे आणि 10 तारखेच्या पुढून 11 तारखेपासून पावसाचं प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे जरी मध्ये वातावरणात जर मोठा बदल झाला तर निश्चित चॅनलवर व्हिडिओ येईल. त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.